शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दलची आणि प्रोत्साहन अनुदानाबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्र सरकारने घेतला। अखेर सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भर सभागृहामध्ये विधान भवनामध्ये सगळ्यात मोठी घोषणा। लाखो शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि खुशखबर 1 लाखाची प्रोत्साहन रक्कम थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात। फडणवीसांची मोठी घोषणा, नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं नशीब अखेर उजळलं, कर्जमाफी की बोनस। 29 जूनची सर्वात मोठी अपडेट शेतकरी बांधवांसाठी। सविस्तरपणे अपडेट आता जाणून घेऊया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची तारीख 29 जून 2026। आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे। उपमुख्यमंत्री सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे। तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या घोषणेने तुमच्या खात्यात तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नक्की काय आहे ही योजना, कोणाला मिळणार हा फायदा आणि अर्ज कसा करायचा, की नेमकं काय, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तेव्हा जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट। फडणवीसांच्या भाषणांची क्लिप सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच व्हायरल होत आहे। शेतकरी मित्रांनो, सातत्याने मागणी होत होती की जे शेतकरी वेळेवरती कर्ज भरतात त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळावे। आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 1 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार आहे। नियमित कर्जदारांना प्राधान्य। ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात आपल्या कर्जाची परतफेड वेळेत केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार आहे। हे केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांचं क्रेडिट रेटिंग सुधारण्यासाठी सरकारने उचलले एक मोठं पाऊल असल्याची सगळ्यात मोठी अपडेट सध्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की या योजनेसाठी मी पात्र आहे का? तर समजून घ्या काही महत्त्वाच्या बाबी। तुमचा सातबारा अद्ययावत असावा। बँक खाते, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। तुम्ही घेतलेले पीक कर्ज सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेत असावे। प्रादेशिक बँकेत किंवा खाजगी बँकेत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपली कर्जाची परतफेड पूर्ण केली आहे त्यांनाच हे 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, अनेकदा असे घडते की शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरतात, त्यांना सरकारकडून काही मिळत नाही, पण आता परिस्थिती बदलली आहे। या 1 लाख रुपयांच्या मदतीमुळे पुढच्या हंगामासाठी लागणारी खते, बियाणे घेण्यासाठी तुम्हाला व्याजाच्या जाळ्यात अडकावं लागणार नाही। तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला शेतीपूरक व्यवसायासाठी स्वस्त दरात कर्ज मिळेल। आत्मसन्मानाने जगण्यासाठी हे सरकारचं एक छोटं पाऊल आहे। म्हणजेच महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सध्या सगळीकडूनच स्वागत होत आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी कर्जमाफी। शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारने देखील आज महत्त्वाची घोषणा भर सभागृहामध्ये केली। जवळजवळ 22,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी आज घोषणा करत महाराष्ट्रात 2 लाखांच्या आत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे। तेव्हा संपूर्ण जिल्ह्यांच्या, राज्यातील जे 35-36 जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। तसेच बँकांना देखील तसे थेट आदेश दिले आहेत। बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज असतील त्यांची संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आदेश आज मुंबई विधानमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या एका भाषणातून समोर आला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर आता फिरवत सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकरी बांधवांना मात्र सरकारने मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। या दिलाशामुळे सध्या सर्व शेतकरी बांधव अतिशय आनंदाने सरकारचं अभिनंदन करत आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला गावात मिळेल की तालुक्यामध्ये? तुम्हाला सध्या गावातच तुमच्या या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून
तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं खूप गरजेचं आहे, कारण की DBT अंतर्गत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्याची सुविधा सरकारने केली आहे. त्यामुळे मध्यस्थी कोण नसेल, तेव्हा सरकारचा आणि शेतकऱ्यांच्यामध्ये कोणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ थेट त्यांच्या बँकेत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच आनंदाची बाब असेल. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राच्या जवळजवळ 35 लाख शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि अशा प्रकारची सरकारने विधानमंडळामध्ये माहिती दिल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी अफवा नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मित्रांनो, ही बातमी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी तेवढीच लाभदायक ठरेल जेवढी सर्वसामान्य शेतकरी आपल्या शेतीमध्ये योग्य प्रकारची काळजी घेतात. पुढची एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारी पोर्टलवरती लवकरच यादी जाहीर केली जाईल. आपण आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपलं नाव पात्र यादीत आहे की नाही हे तपासून पहा. घाबरू नका, कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. ही सरकारी योजना पूर्णपणे मोफत आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशा